श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि जीवन उपयोगी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत जातील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आज तुमच्यासाठी एक अनमोल संदेश घेऊन आले आहेत. त्यामुळे हा संदेश तुम्ही मोजून नक्कीच 10 मिनिटे ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाची बातमी लवकरच येईल आणि त्यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. म्हणून हा संदेश कधीही टाळू नका. मित्रांनो, स्वामी समर्थांना एवढेच म्हणा, किती हारलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही. कारण माझे स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत आणि कायम ते माझ्या सोबत राहतील. आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवत असतात. म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते, मग ते येणारे असोत किंवा जाणारे असोत. त्यामुळे तुम्ही माणसांना महत्त्व द्या, पण तितकेच द्या जितके ते आपण सहन करू शकू. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांना आपले गुरु मानले पाहिजे आणि तुम्ही मानत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आहे आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणून फक्त मुखात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळ असे वाद आणि विरोध हे कमी होत असतात. म्हणून आपण कधी कमीपणा घेतला तर आपल्याला काही कमी वाटू देऊ नका. आपण कमीपणा घेतला, शरण गेलो तर आपल्याला भरपूर काही गोष्टी समजायला मिळतात. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेही नाही. आणि ज्याला हे कळले ना, त्याला वेगळे पुण्य करण्याची कमवण्याची गरज लागत नाही आणि त्याला त्याची गरजही पडत नाही. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्यांचे नाव खराब करू नका, नाहीतर तुम्हाला तुमचे कर्म हे फेडावे लागतील आणि मग तुम्ही नंतर फक्त स्वामींकडे प्रार्थना कराल तर ती प्रार्थना मान्य होणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्याला दुखावून स्वतःच्या सुखासाठी काही चुकीच्या गोष्टी केल्या तर स्वामींना ते सहन होत नाही. आपण आपल्या जीवनात तुम्हाला तुलना ही तुमची ही इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. बरं, जेव्हा त्यांची वेळ असते ना, तेव्हा ते दोघेही चमकत असतात आणि त्यांच्या वेळेवर त्यांचं काम ते करत असतात. तसे आपल्या जीवनात काही क्षण येतील, मग ते चांगले असतील का वाईट असतील, मग त्यांची काळजी तुम्ही अजिबात करू नका. ते क्षण येतील आणि जातील. फक्त तुम्ही तुमचं काम करा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची भक्ती आणि त्यांची सेवा करा. मग तुम्हाला फळ निश्चितच मिळेल. आणि आपल्या जीवनात घेण्यासारखे काय असेल तर ते ज्ञान आहे आणि देण्यासारखे काय असेल तर ते दान आहे आणि बोलण्यासारखे काय असेल तर ते सत्य आहे आणि सोडण्यासारखे काय असेल तर तो अहंकार आहे. आणि या सर्व गोष्टी म्हणजे आपले संस्कार आहेत आणि जे आपल्याला माता पित्यांच्याकडून आपल्या जन्मापासून मिळतात. त्यामुळेच हे एक माणूस म्हणून समजा आणि पुढे ताठ मानेने उभे राहतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही कसे वागता आणि कसे बोलता त्याच्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कुणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कुणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. एवढंच फक्त तुम्ही मनात धारण करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, काहीच मिळत नाही ना या जगात मेहनतीशिवाय. मग आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. मग तसंच असतं, तुम्हाला मेहनती घ्यावीच लागते आणि मेहनती करावीच लागते. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. बरं, दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. मग स्वामींचा तो आपल्याला वचन आठवायला हवं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग ते वचन आठवलं की आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते आणि मग आपण परत चांगल्या गोष्टींना सुरुवात करू शकतो. मित्रांनो, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याची कर्म फिरून त्याच्या जवळ येत असतात आणि त्याला त्याची शिक्षा ही मिळत असते. एक लक्षात घ्या, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील ना, तर त्यांना जपा आणि त्यांना कायम तुमच्या जवळ ठेवा. कारण असे लोक तुम्हाला भरपूर साथ देतील. आणि एक मंत्र आहे, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तत्मे स्वामी प्रव समर्थवे. याचा अर्थ असा होतो की ज्याच्या केवळ स्मरणाने जन्मस्मरणाच्या फेऱ्यातून संसार बंधनातून सुटका होते, त्या भगवान श्री स्वामी समर्थाला आम्ही नमस्कार करतो आणि त्याच्या शरणी जातो.
स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी आणि संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आणि ती सावली ठेवत असताना ते आपल्या सुखाच्या सावलीत भक्तांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. मग लोक नुसता रागराग करून सगळं काही व्यर्थ करून टाकतात. सन्मान प्राप्त झाल्यावर त्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी तो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ जगात असतो. आणि त्या मनुष्याला कुठेही काही कमतरता होत नाही. म्हणून मित्रांनो, माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि असे ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे. म्हणून आपण जीवनात आपल्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी माफी मागितली जाते ती भीक असते, आणि परिवारासाठी मागितली जाते ती शिक्षा असते. समाजासाठी मागितली जाते ते दान असते, आणि विश्वासासाठी मागितले जाते ते पसाये दान असते. एवढे लक्षात ठेवा, आणि तुम्हाला सर्व काही नेमके जात होईल. म्हणून जगण्याची काही तत्वे आहेत. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. म्हणून एक लक्षात घ्या की इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका, पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच घ्या. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. आणि जीवन 2 घडींच्या नक्कीच डावात शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणार, पण तितक्या चपळी आभाळात पोहोचल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शाश्वत सत्य म्हणजे जीवन आहे. आणि ते आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही. मग यात आपण काय केलं पाहिजे की मी पणाची निवृत्ती व्हावी, म्हणून पहिला निवृत्ती, आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणून दुसरा ज्ञानदेव, आणि ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरा सोपान, आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो, म्हणून चौथी मुक्ताई. आणि निवृत्ती, ज्ञानेश्वनाथ, सोपान आणि मुक्ताई ही 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत. एवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तुमचं जीवन अगदी चांगलं होऊन जाईल. एक लक्षात ठेवा, मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते, आणि ते सत्य नेहमी त्याला जिंकून आणते आणि त्याला नेहमी जिंकवत असते. म्हणून कधी सत्याच्या पाठीमागे आपण चालायला शिकलं पाहिजे. ती नाही, तो नाही आला तरी चालेल, पण तोंड त्याचं नक्कीच सांभाळता आलं पाहिजे. आणि तोंड ज्याला सांभाळता आलं तो नक्कीच माणसं जिंकू शकतो. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. मग अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूर राहा, कारण अशी लोक तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक असू शकतील, आणि त्या लोकांकडून तुम्हाला काहीही प्राप्तही होणार नाही. मित्रांनो, सत्य स्वीकारणारं, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचे मोठेपण मान्य करणारी, आणि दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कुणाच्याही संकटात धावून जाणारी, कुणाच्या मार्गात अडथळा न आणणारी, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तर ती देवापेक्षा कधीच कमी नसते. कारण त्याने जीवनाकडून भरपूर काही शिकून घेतलेले असते, आणि जीवन काय हे त्याला समजलेले असते, म्हणून तो सर्वश्रेष्ठ असतो. शाळेत असताना सरांनी शिकवले की एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण होती, पण आयुष्यालाही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे ओढून नाही, तर त्याचा कमीपणा दाखवून नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठे चांगले काम करूनच मोठं व्हायचं आहे. आणि त्याला कसलाही त्रास आपण द्यायचा नाही, कारण आपण ते संस्कार शिकलेलो नाहीत. डोळे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात, मग स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने भावना दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना बोलावून हृदयाला स्पर्श नक्कीच करू शकतात. म्हणून तुम्ही शब्दांवर जास्त भर दिली पाहिजे. मित्रांनो, मन नेहमी शांत ठेवा. एक शांत मन आपल्याला खूप काही देऊ शकते, कारण एक शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे नेहमी कधीच हार मानत नाही, आणि सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा, आणि जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो असा योद्धा आपण झालंच पाहिजे.
भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली नक्कीच कधी नसतात, हे लक्षात ठेवा. कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात आणि अशी माणसं फक्त आपल्याला गरज असल्यावरच तुमच्या पुढे पुढे करतील आणि नंतर गरज संपल्यावर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. दुसऱ्यांवर हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते आणि ते मन तसे असावे लागते. मग तुमचे मन निर्मळ असेल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांच्या वेदना कळू लागतील. आणि एकदा का तुम्हाला दुसऱ्यांच्या वेदना कळायला लागल्या तर मग तुम्ही माणुसकीच्या जगात श्रेष्ठ होत जाल. आणि माणसे प्रेम करणाऱ्यांसाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे ना की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहे. मग हा उलटा नियम लागू केला जात आहे. त्यामुळे सर्व माणसे तुटत जात आहे आणि अशी माणसे तुटली तर मग जीवनात सर्व काही आपण गमावू शकतो. एवढे लक्षात घ्या, सर्व काही पैसा नसतो. आयुष्यातला ज्येष्ठ तुम्हाला भरावा लागत असतो. म्हणून आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे आणि ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे. आणि आयुष्याच्या प्रत्येकच टप्पा हा मजेदार असतो, त्याची गंमत अनुभवली पाहिजे. आणि शक्य होईल तिथे आयुष्यात GST लावला पाहिजे. अर्थात G म्हणजे गुड थिंकिंग आणि चांगले विचार, आणि यस म्हणजे सिम्पल लिव्हिंग, साधं राहणीमान, आणि T म्हणजे टेन्शन फ्री लाईफ, तणावमुक्त जीवन. या 3 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर खरंच तुम्ही समाधानी व्हाल. आणि समाधानी मनुष्य सर्व काही आयुष्य अगदी आनंदात जगत असतो. मग त्याच्याकडे काहीही असो आणि कसेही असो, तो त्यात समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा की माणसाने अति सरळ व प्रामाणिक असू नये, कारण सरळ जाळे लवकर कापली जातात आणि ती तोडली पण लवकर जातात. म्हणून माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेला साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आणि हे पण तितकंच सत्य आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीत या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुमच्या देखील मध्ये खूप सारी शक्ती आहे. मिळवणं सोपं असतं मित्रांनो, टिकवणं तितकंच कठीण असतं. बरं, आवडणं खरंच सोपं असतं, निवडणं खरंच तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, बरं स्वीकारणं भरपूर तितकंच कठीण असतं. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण असतं. तोडणं सोपं असतं, पण जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, गमावणं तितकंच कठीण असतं. थांबवणं सोपं असतं, थांबवणं तितकंच कठीण असतं. आणि हसणं सोपं असतं, हसवणं नक्कीच तितकंच कठीण असतं. म्हणून अडखळणं सोपं असतं, सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. आणि ज्या ज्या वेळी ओळी मी आता तुम्हाला ऐकवल्या, त्या ऐकताना तुम्हालाही कळलं असेल की या ओळींमध्ये किती छान अर्थ लपून राहिलेला आहे. आणि तो अर्थ आपण समजून घेतला तर जीवन आपले अगदी चांगलेच होऊन जाईल. आणि स्वतःचा जो रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे किती जण जाणतात. मग खुर्चीच्या 4 पायांनी ताकद 5 फार वर्ष पुरत नाही. आणि काही माणसांची तर रिव्हॉल्विंग खुर्ची असते आणि ती नावडत्या माणसांचे त्यांना झटकन पाय फिरवता येते. आणि राज्यकर्त्यांची खुर्ची ही विरोधी पक्षाच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते, व तो खांदा खुर्चीऐवजी खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतरावर नसते. आणि खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं ते जास्त सोपं असतं. त्यासाठी काय लागतं ते हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतःची प्रामाणिक राहणं, एवढंच लागतं. मग तुम्ही एवढे प्रामाणिक राहा की समोरच्या तुमचा फायदा घेऊ शकणार नाही, आणि जर घेतला तरी त्याला त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळतील. स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. मोठेपण काही कामाचे नाही. तैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने. आपण जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास, हेच किती थोर भाग्य आपले. आणि सोबत आहेत स्वामी महाराज, मग कशाला कोणाची भीती आहे. आपल्यासोबत स्वामी महाराज आहेत. मित्रांनो, पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, असा आयुष्य नक्कीच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच्या विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा, कारण इतर काम क्रोधी विषय तुम्हाला बुडवणारे आहेत. आणि एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरून देणार आहे. आता नाही तर मग कधीच नाही. म्हणून स्वामींची सेवा नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींच्या नामस्मरणाचे भरपूर महत्त्व आहे. ते महत्त्व कसे आहे की तुम्ही जेव्हा स्नान करताना नाम घेतले ना तर ते तीर्थस्नान होणार असते. आणि भोजन करताना नाम घेतले तर मग तो महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना तुम्ही नाम घेतले तर तो नक्कीच महाप्रसाद होईल.
झोपताना नाम घेतलं ना तर ती ध्यान निद्रा होईल, आणि काम करताना तुम्ही जर नाम घेतले ना तर ती कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतलं तर ते मंदिर होईल. आणि मग नामस्मरण तुम्ही कुठेही कसेही करू शकता. फक्त तुमच्या मनात निर्मळ मनाची भक्ती पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला केव्हाच दिलाय. एक वेळ मला नाकारलेस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारूच नको. कोणाचा सवाल ये कंधे पर भटक रहा है तू, दर दर उसका जवाब दिया खुदा ने, खुद तेरे साथ रहकर, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वामी काही मार्गाने देत असतात, पण ते आपल्याला समजत नाही. मग तेच आपण समजून घेतले पाहिजे. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असे स्वामी म्हणत आहेत. असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही. आणि मग याची काळजी तू नक्की घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही ना, अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड आणि आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच यशस्वी होशील, कारण नामस्मरणाने सर्व मार्गे खुले होतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जवळचा माणूस कोण असतो सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. आणि ज्याच्या समोर बसून मोठमोठ्या हसण्यापेक्षा याच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडता येईल ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तो सोबत हवा असे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटते ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा व्यक्तीला सदैव जपून ठेवा, त्याला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. मग बघा, नक्कीच तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. म्हणून मित्रांनो, एक कटू सत्य आहे, आणि ते म्हणजे कसं की येत्या वर्षामध्ये का आधीची पिढी एक जग सोडणार आहे. आणि कटू सत्य असलं तरी ते सत्य आहे, कारण ते जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. ते सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, आणि पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवांसाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थाने चौकशी करणारे, दोन्ही हातात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे, आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे, आणि दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असू नये पाहुणचार करणारे, आणि आपापले सण धांगडं धिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून, आणि जुन्या बनण्या गली मात्र होईपर्यंत वापरणारे, आणि उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुठून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांना इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे, आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आणि ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांच्याबरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. हे शिकवणं या जगातून कायमचीच नाहीशी होईल, आणि त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन आणि धगधग, आणि असंवेदनशील मन, आणि भकास कोकडेपणा, आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य, आणि सारं आभासी तथाकथित जीवन. आणि जीवन कोणत्याच कामाचं राहणार नाही, मग ते फक्त मोबाईल पुरता राहील. मित्रांनो, आपण काही झालं तरी आपल्याला मन वाचता आलं पाहिजे, समोरच्याला त्या मनाला जपता आलं पाहिजे, डोळ्यातला आसुबांनाही पुसता आलं पाहिजे. वेळ ह्या मनाला दुःखात सुद्धा सहज असं हसता आलं पाहिजे. मनाच्या कोपऱ्यात फक्त अतूट विश्वास पाहिजे. हरवलेलं प्रेम जिंकता आलं पाहिजे. खरंच या मनाला जपणारं एक तरी असं वेगळं मन पाहिजे, आणि ते मन आपल्याला समजून घेणारं पाहिजे. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. जसे लोकांना गमवायला विसरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचे स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही, ज्यांच्यावर जीव जरी वळवून टाकला ना तरी ते तुम्हाला तुमच्या सोबत ते येणार नाहीत आणि राहणार नाहीत, ते निघून जातील. म्हणून एक लक्षात घ्या की कोणती माणसं जात आहेत त्यांच्या पाठीमागे पळत बसू नका. तुमचा स्वार्थ आणि तुमचं जीवन बघा. माणूस चार खांद्यावर शांत झोपला की सगळ्या जिवंत आत्म्यांच्या भावनांना उधाण येतं. मग गंगा यमुना काही खऱ्या तर काही खोट्या अगदी दुथळी भरून अमर्याद व्हायला लागतात. आणि चार खांद्यावर झोपलेला व्यक्ती दोन पायांवर चालत असताना मात्र त्याची विचारपूस सुद्धा करायला वेळ नाही, आणि त्याच्या वेदना, त्याचे दुःख, त्यास कुठेतरी ओसाळ वाळवंट धरवलेलं अस्थिर मन
या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणालाही दिसत नाहीत. माणूस मेल्यावर जबरदस्ती हुंकरी देणारे अश्रुदोही यशस्वी या सजीव कुठल्या तरी विचित्र प्रजातीचे आहेत असं समजणं बरं पडेल. कारण सामान्य व्यक्तीला अथवा प्रजातीला नाटकाचे प्रशिक्षण भेटतच कुठून. माणूस कुठल्याही शाळेत कुठल्याही पुस्तकात कोणीही न शिकवता एक गोष्ट शिकला, ते म्हणजे दिखावा दाखवत राहायचं. फक्त मनात काय काळा बाजार आहे शोधणारी यंत्रणा जर आलीच ना, तर एकही मुठवटा टेस्टिंग लाईनमध्ये उभा राहणार नाही. आणि असं मला तरी वाटत नाही. म्हणून राहिलाच तर यंत्रणेलाही फेल करणारी कला माणूस नक्कीच अवगत करून घेईल. आणि यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माणूस कधी सुधारणार नाही एवढं तर फिक्स आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो ना, तेव्हा माऊलींची कूज बनवून शब्द मला जवळ घेतात आणि लाजीरवाने असे जिने अपमानाचे जगत जातो. प्राण चुंबून घुसमटलेले शब्द सख्खेच धीर देतात आणि अंथारून येतात. दिशा चार भिंती एक छप्पर काळोखात बुडून जाते. झाडे खातात मुकाट मार, चिकचिक माती, रपरप पाय ठरणारे जखम, जशी असे होते मन. आणि शब्दच होतात रहसप्रवासी. प्रवासाच्या सुरुवातीला वळण वेड्या मार्गावरून मरण येते आणि कवेत घेऊन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात. म्हणून हृदयात मी शब्दांना सर्वास्वाने ओलेसे जातो आणि प्रारब्धाच्या प्रकाशदारात हृदयावत गाणे गातो. आणि हे गाणे मी जीवनाबद्दल गात असतो. वयानुरूप आपण गोष्टी ह्या आपोआपच सोडल्या याचा आढावा घेणेही फार मजेदार होतं. आणि गांभोळली चिंच अनेक वर्ष खाल्ली नव्हती आणि अशा गोष्टी आपण विसरत चाललोय. आणि आपण बालपणात काय काय गोष्टी केल्या त्या सगळ्या आपण विसरत चाललोय. आणि त्या गोष्टी आपल्याला आता परत कधीच भेटणार नाही. कारण त्या आठवणी आता परत कधीच येणार नाहीत. कधी वाटतं भरभरून बोलावं, मनातलं सगळं तुला सांगावं आणि मग तुझ्याकडूनही काही ऐकावं. आणि मग माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल, मग मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल, पण मला तू हवी आहेस. आणि आयुष्याच्या अवघड वळणावर पाय डगमगतील तिथे सावरण्यासाठी, दुखले कुपले पाहण्यासाठी, माझे डोळे आपण पदराने पुसण्यासाठी, तुला विलगून राहण्यासाठी मला तू हवे आहेस. ऐक. आणि ज्याच्या आयुष्यात आईवडील नसतात मग तो भरपूर काही गमावून बसतो आणि असतो. मित्रांनो, आईवडील ही खूप आवश्यक गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, सवयी आपल्याला खूप असतात, आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं. रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील आणि जे आत्तापर्यंत मिळत आहेत त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील. आणि ज्या आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील त्या सवयी आपल्याला आत्मसात नक्कीच कराव्या लागतील. नक्कीच नातं कुठलंही असो, त्यासाठी आपण घेतलेल्या एफर्ट्स, भावनांची केलेली गुंतवणूक महत्त्वाचीच नसते. आणि त्यात आपण आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारणं घेणं आणि आपलं काम असतं. पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल ना, तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे. तिथून हसत हसत दूर होऊन जावं. कारण नातं कुठलंही असो, जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही, तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही ना, ती तुमच्या सुखादुःखात नक्कीच तुमची साथ तरी काय देईल. म्हणून स्वाभिमान जपा. गर्व बाळगणाऱ्या अनेक अनेक नक्कीच येतील आणि अनेक जातील सुद्धा, पण तुमचा स्वाभिमान तुम्ही गमावला नाही पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा. कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत बसाल तर नेहमी सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात ना, तशी आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर फक्त स्वतःच्या बाबतीत नेहमीच विचार, दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणार, हेच मरणात धरा. आणि म्हणून तुम्ही आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसते. आणि सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. आणि विचारधारा खूप छान आहे. माणूस म्हणून जन्मलेला माणूस माणसासाठी जगत असतो. आपल्या सीमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो. मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसाच्या समुद्रात पोहत असतो. एखाद्या मोठ्या लाटेखाली चिंब भिजत असतो. किनाऱ्यावर असताना तोच त्याच लाटेची वाट पाहतो. इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिप्प घालतो. आणि रागावलेल्या माणसालाही सागराकडे जावं लागतं आणि दुसऱ्या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं. माणसांचा हात धरून चालणारा माणूस मी आणि हरवलेल्या लाटेला शोधणारा माणूस मी, खडकांवर आदळूनही खिळखळणारा माणूस मी, बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी, शेतीच्या वरील आकाशांकडे पाहणारा माणूस मी, रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी. आणि असाच माणूस आपण आयुष्यात शोधला पाहिजे आणि असाच माणूस आपल्या वाहीला पाहिजे. कित्येकदा आगत्यात नियतीचे आपण पचवत राहतो, पण हवळा कोपरा मनाचा आतून जळत राहतो. निशब्द होऊन आपण आतून कोसळत राहतो.
झटकून सारे मळंब झुंगानून वार, सारे हिमतीने पुन्हा एकदा झोपटून दंड उभे राहतो. तोच यशाशी जिंकतो आणि फक्त तोच जिंकतो आणि या जागी नक्कीच तो जीवनात जिंकत असतो. शरण आल्याने फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक असतो. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच्या मार्गावर जाण्याचा तो नक्कीच परवाना असतो. कारण वाकावं लागलं याचा खोलवर राग त्यांना असतो. म्हणून कुणाला तरी अपमान केला, असभ्य उद्वार काढले याचा त्यांना अपमान वाटतो आणि आपल्या प्रतिमेला तडा गेला असं त्यांना वाटत असतं. आणि तो साधण्यासाठी माणूस क्षमता दाखवतो आणि क्षमा मागतो. आपण मूळची तसे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. म्हणून क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखं वागण्याची मोकळीक नक्कीच आपल्याला मिळते. आणि म्हणून त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे हे आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करावे लागतं. आणि मग नंतर तोच व्यक्ती आपल्या वाट्याला येऊन आपलं सर्व जीवन बर्बाद करून टाकतो आणि आपल्याला परत पहिल्यासारखं जगू देत नाही. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात आणि सर्वांच्या जीवनात जो इतरांना संपवण्याची तयारी करत असतो ना, तो स्वतःला वाचवण्यात नेहमी नक्कीच कमी पडत असतो. बरं, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो ना, तो स्वतःसाठी कधीच संपत नसतो. हीच नियती आहे आणि असते. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता कधीच त्याची वाट लागत असते ना, हे त्याला सुद्धा आयुष्यात कधीच कळत नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः सुद्धा चांगल्या वाटेला लागा आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे त्याचे कार्य नक्कीच करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, बरं तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस नक्कीच तुम्ही बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा होत नाही. आणि म्हणून कर्माचा हिशोब करताना सर्व काही तुम्ही बघितले पाहिजे. जन्म नाही, मृत्यू नाही, हाती आपल्या काही नाही, तरी हा खेळ चालूच असतो. हा माझा, तो माझा, तुझा अंदाज आपल्या मनात सुरू असतात. म्हणून काही प्रश्नांना उत्तरे नसतात, विचारांना नसते सीमा, तरी जगणे हे सीमित असते. प्रकाशातून चालतानाही डोळ्यासमोर अंधारी येते, कारण बुद्धी आपली शमित भ्रमित असते. आणि ते म्हणतात जीवन हे खूप सुंदर असते, का मग दुःखच त्यात भरमसाठ भेटते. आणि कदाचित काही प्रश्नांची आपल्याकडे नक्कीच उत्तरे नसतात. म्हणून मित्रांनो, माणूस नावाचं एक झाड असतं, रंगरूप आकार विविध, तरी सर्वांचं मूळ एकच मन असतं. आणि त्या मनाच्या गाभाऱ्यातून बीज अंकुरित आणि प्रत्येक दिवसाचं पान उगवतं, नवं खुलतं, जुनं गळतं आणि कधी आठवणींच्या फांदीवरती हिरवा फुलोरा बनवून टिकून राहतं. माणूस नावाचं एक झाड असतं, प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध आणि पिवळा वृक्ष, ओला हिरवा वृक्ष लाल गुलाबी शेंदरी पानात खुलतं आणि जुने कात टाकून ऋतुरंगात न्हातं. कधी मायेच्या ओलाव्यास तरसतं, कधी मायेने कुसुमाचा सडा पडतं आणि कधी बनांच्या हिरव्या दाढीत रमतं आणि कधी एकटीत एकांत अनुभवतं आणि कधी वादळ वारा कवेत घेत दुःखांच्या पुरात दृढ आधार बनतं. जीवन संघर्षात ओळपळून छाया देतं आणि रखरखत्या वाळवंटात आसरा देतं. वृक्ष नव्हे, कल्पवृक्ष ते बनत असतं. आणि माणूस नावाचे एक झाड नक्कीच आपल्या जीवनात असतं. कधी अंतर्मुखी मूळ खोली गाठतं, पातळ शोधताना स्वर्गात पोहोचतं, मग चांदणं लिहून झाड चमकतं, गोड गोड फुलं फळांचा पाऊस पडतं. आणि असंच एक माणूस नावाचं झाड आपल्या आयुष्यात असतं. मग मित्रांनो, वेळेनुसार सारं काही बदलत जातं आणि मग फक्त पोकळी उरते आणि रिक्त जागा नेहमी भरलं असतं असं नसतं. काही गोष्टी गेल्या की निघून जातात, परतीचा मार्ग हात कधीच नसतो. एक लक्षात घ्या, निघून गेलेले सारं बोसत असतं आणि त्याची कमतरता वाचत असते. कितीतरी प्रयत्न केला विसरायचा तरी आपण ती विसरू शकत नाही आणि त्या गोष्टींचा मागे उरलेल्या खुणा तिच्या नसण्याची जाणीव करून देतात. माणूस अंतर्मुख होऊन जातो, पण तो विसरतो जोवर प्याला रिक्त होत नाही तोवर तो नवीन गोष्टीची चव चाकू शकत नाही. भले ही गमावलेली गोष्ट परत येऊ शकत नाही, पण बऱ्याच वेळा जे गमावलं आहे ते पेक्षा भन्नाट गोष्ट भेटते आणि आपल्याला फक्त आपलं स्वीकारावं. नवीन गोष्टीचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व आपण स्वीकारलं तर सर्व काही गोष्टी आपण सफल बनवू शकतो आणि सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या चांगल्या रीतीने काम करू शकतो. माणसं सध्या एकमेकांना भेटत नाहीत. खरी खुरी आत्ता भेटूया का, कधीतरी खूप झाले फोन मेसेज येत, प्रत्यक्ष भेटून बोलूया तरी संवाद थोडा येतील आणि सातता डोळ्यात आनंद येईल. वाचता म्हणे एकमेकांची होतील आणि रीती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद किती, मग भेटूया. म्हणून प्रत्येकाला तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्यांच्या मनातील भावना तुम्ही नक्कीच जाणून घेतल्या पाहिजे, तरच आपल्याला त्यातील कमतरता जाणवेल आणि ते आपल्याला समजेल सुद्धा. म्हणून जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो, पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि मग सहन करणे हे आपलेच काम असते. आणि म्हणून हे समजून घ्या, कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर
खंबीरपणे तुम्हाला मात नक्कीच करता येईल. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते, तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते. आणि तसेच आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा, कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे असते. आणि आदर्श व्यक्ती महत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी, परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले ना, तरी खूप मोठी गोष्ट आहे हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपल्यास नक्की समजेल. आणि एखादी गोष्ट करण्याची हे ठरवणे, हे प्रत्यक्षात करून दाखवणे, यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य होत नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगा, कारण जर स्वतःवरील विश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात नक्कीच कराल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये सफल व्हाल. म्हणून जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देत असते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर तुमच्या जीवनास योग्य दिशा मिळेल आणि नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच चांगला प्रवासही मिळेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची भक्ती करा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.